लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे। ठाकरे गटाने या जागेवर माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना संधी दिली आहे। दुसरीकडे महायुतीकडून शिर्डीच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिलेला आहे। शिर्डीच्या जागेवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती। यासाठी त्यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा केला होता। मात्र भारतीय जनता पक्षाने आठवले यांना तिकीट दिले नाही। महायुतीने ही जागा एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिली आहे। यामुळे मात्र रामदास आठवले यांचे समर्थक आणि त्यांच्या रिपाई पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत। खरे तर रिपाईने शिर्डी आणि सोलापूरच्या जागेची मागणी केली होती। जोपर्यंत महायुतीकडून रिपाईला सत्तेत वाटा देण्याची हमी मिळत नाही तोपर्यंत पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते निवडणुकीत महायुतीचे काम करणार नाहीत, निवडणुकीत तटस्थ राहतील असा निर्णय यावेळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे। रामदास आठवले यांना उमेदवारी नाकारली गेली। आमच्या पक्षाला एकही जागा दिली गेली नाही, हा आंबेडकर चळवळीचा अपमान आहे। निवडणुकीत पक्षाला डावलले गेल्याने पक्ष कार्यकर्त्यांच्या मनाला ठेच लागली आहे। म्हणून कार्यकर्ते महायुतीच्या विरोधात बंडाच्या तयारीत आहेत। मात्र जर रिपाईने महायुतीसाठी काम केले नाही तर दलित मत वंचितकडे आणि महाविकास आघाडीकडे शिफ्ट होऊ शकतात। साहजिकच याचा मोठा फटका महायुतीला सहन करावा लागणार आहे। यामुळे आता रिपाईच्या या मागणीवर महायुती काय निर्णय घेते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।